झी 24 तास एक पाऊल पुढे। आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक तज्ञ जयराज साळगावकर आहेत। आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात। जयराजजी, ज्या पद्धतीने लादेनचा खात्मा करण्यात आला त्यानंतर जशा प्रतिक्रिया उमटत होत्या त्या पार्श्वभूमीवर काय वाटतंय, कसाबच्या फाशीनंतर भारत सरकारबाबत काय प्रतिक्रिया उमटतील आंतरराष्ट्रीय स्तरावर? कसाब हा जगातला पहिला टेररिस्ट आहे ज्याला जिवंत पकडलेला आहे। याच्या आधी जगाच्या इतिहासात एकाही टेररिस्टला, वेपन टेररिस्टला, हार्बर टेररिस्टला असा जिवंत पकडलेला नाही। त्याच्यामुळे ही मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी आहे। ते जे शहीद झाले त्याच्यात वरंबे त्यांचं हे मोठं योगदान आहे की त्यांनी त्याला जिवंत पकडला। लादेनला पाकिस्तानमध्ये फॉरेन टेरिटरीमध्ये जाऊन त्याचा खात्मा केला होता। त्याला आपल्या ताब्यात होता आणि तो मोठा ऍसेट होता। त्याच्याकडून आपल्याला खूप गोष्टी कळल्या इंटेलिजन्स, पाकिस्तान आणि ISIच्या घडामोडींच्या। त्याच्यामुळे इतकी जगात घडलेली आणि त्याला फाशी द्यायलाच पाहिजे होती कधी ना कधी। परंतु कायद्याची जी ऍक्शन होती ती पुरी केल्याशिवाय सरकारला बेकायदेशीर वागता येत नाही। त्यामुळे जेवढा वेळ लागला तेवढा वेळ लागला, परंतु त्या अवधीत कसाबकडून जी माहिती मिळाली त्याचा खूप ह्यानंतर गृह खात्याला देशाचा फायदा होणार आहे। जयराजजी, हे पॉझिटिव्हली आपण घेतोय की कसाबला इतका वेळ लागलाय फाशी देण्याला, मात्र या संपूर्ण काळात कसाबकडनं भरपूर माहिती मिळवता आली। पण सरकारने हेच टायमिंग का घेतलं असेल कसाबला फाशी देण्यासाठी? हे टायमिंग घेतलं म्हणजे त्यांनी अर्ज केला होता, ज्या फॉर्मॅलिटीज चालल्या होत्या त्यामुळे। बाकी काही टायमिंग वगैरे लावण्याची कॉन्स्पिरसी आहे असं मला वाटत नाहीये। सुशील कुमार शिंदे यांनी तातडीने लवकर पावलं उचलून त्या सगळ्या फायली 2 दिवसात क्लिअर केल्या आणि त्या गोष्टीला गती दिली, एवढं खरं आहे। पण याच्यात काही टायमिंग तसं मला काही दिसत नाही। पण जयराजजी, अशाही प्रतिक्रिया काही ठिकाणी उमटत आहेत की ही राजकीय खेळी असू शकते, कारण येत्या काळात निवडणुका आहेत गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये, त्यानंतर 2014च्या निवडणुका सुद्धा आहेत आणि ही वेळ साधूनच कसाबला फाशी देण्यात आली, अशाही प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत। नाही, या कॉन्स्पिरसी थ्योरीज नेहमी फ्लोट होत असतात। तसं म्हणाल तर आता गाझामध्ये युद्ध चाललंय त्याच्यामुळे झाला असंही कोणी म्हणेल, त्याला काय फारसा अर्थच असतो। निवडणुकीसाठी एवढं इंजिनिअरिंग करता येत नाही न्यायव्यवस्थेत। कसाबला फाशी देण्यात आली, पण मग हा पण मुद्दा अशा परिस्थितीत समोर येतोय की अफजल गुरुला का मग फाशी देण्यात आली नाही अजूनपर्यंत? अफजल गुरु हा देशात आपण पकडलेला तो भारतीय नागरिक आहे, काश्मीर मधला आहे तो, आणि त्याला पॉलिटिकल बॅकग्राऊंड खूप आहे। काश्मीर मधून पॉलिटिकल प्रेशर खूप आहे। काश्मीर मधली लॉ अँड ऑर्डर याचा प्रश्न आहे तो, त्याच्यामुळे त्याला सहजासहजी फाशी तसा देता येत नाही, त्यात खूप अडचणी आहेत। बोला बोला। नाही, जे होत आहे ते त्याच्यामध्ये ते खूप कॉम्प्रोमाइजिंग आणि वाईट आहे, परंतु ते कडेकडे घ्यायला पाहिजे। त्याच्यावर एकदम तातडीने हल्ला करून काय किंवा फाशी देऊन तो प्रश्न चिघळेल अधिक, त्यामुळे डिप्लोमसी तिथे अधिक महत्वाची आहे। जयराजची, दुसरी एक गोष्ट, ज्या पद्धतीने कसाबला फाशी देण्यात आली ही बातमी आली त्यानंतर त्याला येरवडामध्येच दफनविधी त्याचा करण्यात आला असं सुद्धा सांगितलं गेलं आहे। RR पाटील यांनी या संदर्भाची माहिती दिली आहे। कितपत योग्य वाटतंय हे ठिकाण सांगितलं गेलंय की इथे त्याचा दफनविधी केला गेलाय? या गोष्टी टॅक्टिकल असतात आणि ते इंटेलिजन्स ठरवत असते। कुठल्याही प्रकारचा अप्रोर होऊ नये किंवा कुठल्याही प्रकारची अशांतता निर्माण होऊ नये किंवा भावनेच्या आहाराने जाऊ नये म्हणून त्या गोष्टी शासन ठरवत असते आणि हे केंद्र शासनाचं होम डिपार्टमेंट ठरवत असते। त्याच्यामुळे तो इंटेलिजन्सचा प्रश्न आहे, त्यावर बोलणं योग्य म्हणत नाही। जयराजची, दुसरी एक गोष्ट म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेकडे ज्या पद्धतीनं पाकिस्तान बघत होतं, ज्या पद्धतीनं पाकिस्तान वेगवेगळी वक्तव्य करत होतं, आज कसाबच्या फाशीनंतर काय रिॲक्ट करू शकतं पाकिस्तान? पाकिस्तान कॉम्प्रोमाइजिंग सिच्युएशन मध्ये आहे। पाकिस्तानचा काना मोडलेला आहे पूर्णपणे अमेरिकन ऍक्शनमुळे तिथे झालेल्या अफगाणिस्तान मधल्या तणावामुळे। त्यामुळे पाकिस्तान काय म्हणते याच्याकडे आपण फारसं लक्ष देण्यात काही अर्थ नाही। त्यांची बाजूच लंगडी आणि अन्यायी बाजू होती। ISIचा हात यात होता आहे पूर्णपणे आता उघडतो। त्यामुळे कुठल्याही देशाला लाज वाटली पाहिजे की आपली इंटेलिजन्स एजन्सी दुसऱ्या देशात जाऊन दहशतवादी कारवाया करते, ही लाजेची गोष्ट आहे। धन्यवाद जयराजजी, आमच्याकडे ही संपूर्ण प्रतिक्रिया तुम्ही नोंदवलीत, ही चर्चा केली त्याबद्दल। एकंदरीत कसाबला फाशी दिल्यानंतर आता पाकिस्तान, खरं तर पाकिस्तानची बाजू ही लंगडी आहे, मात्र तरी सुद्धा पाकिस्तान केविलवाणे प्रयत्न करतच आहे। आता काय प्रतिक्रिया देईल याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय। मात्र कसाबच्या फाशीनंतर देशभरात आनंद व्यक्त केला जातोय। झी 24 तास एक पाऊल पुढे।